नमस्कार मैत्रिणींनो, पूनम रेसिपी मध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मसाली चना। आपली बनवायची पद्धत एकदम सोपी आहे। आज आपण बनवूया। चला, गॅसवरती सर्वप्रथम मी कुकर ठेवले आणि त्यामध्ये पाणी टाकले। पाणी थोडी जास्तच घ्यायचं म्हणजे आपले चणे चांगले नरम शिजले जातील। मी हे चणे चांगले 5 ते 6 तास भिजवायला ठेवलेले होते आणि त्यांना 3 ते 4 वेळेस चांगले धुवून घेतले। पाणी जास्त टाकायचे म्हणजे आपले चणे चांगले बुडतील असे त्यामध्ये। आणि कुकरचे झाकण लावून घेतले। 5-6 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या कुकरच्या। तोपर्यंत आपण चांगले 2 बारीक कांदे घेतले आणि त्यांना बारीक चॉप करून घेतले आणि एक छोटा बारीक कांदा पेस्ट करून घेऊया। त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकूयात, थोडेसे जिरे घालू आणि एक टोमॅटो टाकूयात। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आपण त्याची मस्त छान प्युरी करून घेऊया। हे बघा, आपला मस्त मसाला छान झालेला आहे। तोपर्यंत आपले इकडे चणे पण शिजून गेले आहेत। हे बघा, मस्त छान झाले चणे पण। नंतर मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले। तेल चांगले तपले की त्यामध्ये कढीपत्ता टाकला, थोडीशी मोहरी मस्त तडतडायला लागली की त्यामध्ये जिरे टाकायचे आणि बारीक चॉप केलेले कांदे घालूया। कांदे मस्त सोनेरी कलर येईपर्यंत मस्त परतून घ्यायचे। आपले कांदे मस्त झालेले आहेत, त्यामध्ये आपण हे मसाला टाकून घेऊयात। आता मसाला मस्त मिक्स केला की त्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत। बघा, मसाल्याला मस्त गदगदायला लागले, शिजतोय तो छान। मी 2 चम्मच लाल तिखट टाकले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कोणाला तिखट लागतं कोणाला कमी लागतं। 1 चम्मच गरम मसाला टाकला आणि अर्धा चम्मच हळद टाकली। मस्त मसाले मिक्स करून घेऊ। मसाला मस्त छान झालेला आहे। त्यामध्ये आपण नॉर्मल थोडं पाणी टाकू म्हणजे पाणीमध्ये मसाला मस्त शिजून जाईल। मसाला मस्त तेल सोडतोय तोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचा। आपले चणे पण मस्त छान शिजून गेलेले। हे बघा, असे दाबून बघायचे, असे चणे शिजले की त्यामध्ये आपण टाकून द्यायचे। चण्यांचं पाणी फेकायचं नाही, ते पाणी टाकायचं, मस्त शिजायला छान लागते, छान चव येते त्या पाण्याची। आणि ते पाणी गरम असल्यामुळे आपली भाजी पण लवकर शिजून जाते। आपले चणे पण शिजलेले आहेत आणि मसाला पण किती वेळ मस्त शिजलेला आहे। आता आपण 5 ते 10 मिनिटं मस्त भाजीला शिजवून घेऊ। मी चवीपुरता नमक घातले आणि थोडीशी कसुरी मेथी, त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात। आपण मसाल्यामध्ये पण मस्त कोथिंबीर टाकलेली होती। कोथिंबीरने मस्त कशी छान चव येते। एक 5 मिनिटं मी झाकण ठेवून घेईल आता। हे बघा, आपली भाजी आता झालेली आहे, मस्त छान तरी पण आलेली भाजीला, मस्त ढाबा स्टाईल मसाला चना। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मैत्रिणी।